रँक 2 कसा, तर जो फर्स्ट रँक आहे विश्वजित पाटील, तो माझा मित्रच आहे कोल्हापूरचा, त्याचे आणि माझे मार्क सेमच आहेत. फर्स्ट रँकचे आणि माझे मार्क सेमच आहेत सब रजिस्ट्रारला. त्याच्यामुळे सर सब रजिस्ट्रारला ऑफिशियली सेकंड जरी असलो तरी संयुक्त एकच आहे. कारण ज्यावेळेस मार्क सेम असतात तर रँकिंग कशी करायची, तर ज्याचं वय जास्त असतं त्याला रँक 1 देतात आणि ज्याचं वय कमी असतं त्याला रँक 2 देतात. त्याचा जन्म 1993चा आहे, 3 वर्षांना माझ्यावर मोठा आहे, त्यामुळे त्याला रँक 1 मिळाली आणि इकडे मला सब रजिस्ट्रारला रँक 2 मिळाली. तर आता हे दुहेरी यश कसं काय मिळवलं, एकदम अचंबित कसं काय झालं. इतके दिवस आहे ना MPSC मध्ये 7 ते 8 वर्षापासून मागच्या जशी जशी कंबाईनची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम झाली तेव्हापासून रँक फर्स्ट हा पश्चिम महाराष्ट्रातला यायचा. म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे इथून यायचा रँक फर्स्ट. आता मराठवाड्यातून, बीड जिल्ह्यातून, त्यातल्या त्यात परळीतून कसं काय आलं हेच मला तुमच्याशी बोलायचं. माझं थोडंफार सांगतो स्वतःचं. जसं मॅडमनं सांगितलं, ज्ञानबोधनी प्राथमिक विद्यालयात माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं. नंतर वैद्यनाथ विद्यालयात 8वी 9वी 10वी झालं. त्यानंतर मी पॉलिटेक्निक केलं लातूरच्या पुरणमल गावठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इथं, आणि त्यानंतर इंजिनिअरिंग केली नांदेडला मातोश्री प्रतिष्ठान प्रायव्हेट कॉलेज. 2017ला माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. 2015-16 मध्ये अविनाश धर्माधिकारी सरांची एक बॅच होती जी त्यांनी 7 दिवसांची ठेवलेली होती, जय भारत जय जगत नावाची. ते माझ्या मित्राने मला सांगितलेलं होतं. मी ती बघायला पुण्यात गेलेलो होतो, त्यावेळेस ऑनलाईन असं काही नव्हतं. तिथं मी बघितली आणि मला त्यांचा माझ्यावर खूप जास्त मोठा प्रभाव आहे आणि मला त्यांच्यासारखंच बनायचं होतं. मग ते काय करता येतं, ते IAS आहेत 1986च्या बॅचचे, आणि 1996ला त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली. आता ते चाणक्य मंडल परिवार क्लासेस चालवत आहेत. त्यामुळे मी 2017ला प्रशासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन पुण्यामध्ये गेलो. 2018ची कंबाईन नापास झालो. 2019ची जी कंबाईन असते माहिती आहे ना सगळ्यांना, कंबाईन MPSC येतं माहिती आहे ना सगळ्यांना. 2019ची कंबाईन PSI पदासाठी पास झालो. नंतर मुख्य सुद्धा पास झालो. दरम्यान कोविडचा काळ आला, तर PSIचं कसं असतं, ग्राउंड पण असतं PSIला. तर ग्राउंड टेस्ट होणार होती माझी फिजिकल टेस्ट, कोविड आल्यामुळे सगळं लॉकडाऊन वगैरे सुरू झालं, सगळ्यांना माहिती आहे. मग मला घरी यावं लागलं. आता मी इथंच प्रॅक्टिस केली परळीत PSI फिजिकलची. आणि त्याच दरम्यान मी कराड सरांचं मॅडमचं विशेष करून धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी मला अभ्यास नाही बंद होते. कारण मला घरी अभ्यास होत नाही, बाहेर अभ्यासाची सवय असल्यामुळं सरांनी मॅडमनी त्यावेळेस सुद्धा लायब्ररी सुरू ठेवलेली होती आणि मी 2 ते 3 महिने सर लायब्ररीत, आपल्या लायब्ररीचाच विद्यार्थी आहे, त्यावेळेस मी 2 ते 3 महिने लायब्ररीत अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मला एक जवळीक ह्या लायब्ररीशी आहेच आहे. त्यानंतर फिजिकल टेस्ट झाली पुण्यामध्ये 2 मिनिट 30 सेकंद